हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं MS सेटवाले या चॅनलवरती। एका लॉंग ब्रेकनंतर मी परत तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे। MS सेटसाठी आपण प्रिपेअर करतोय आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले आहे DI म्हणजेच डेटा इंटरप्रिटेशन म्हणजेच डेटा व्याख्याचे महत्त्वाचे प्रश्न, जे आपण इझी ट्रिक्स आणि टिप्स सोबत सॉल्व करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पटकन क्वेश्चन सॉल्व करता येतील एग्झाममध्ये आणि पटकन उत्तर तुमचं निघेल। ओके, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। डेटा इंटरप्रिटेशनमध्ये म्हणजेच डेटा व्याख्यामध्ये तुम्हाला माहिती असे आपले जे आहेत ते आपल्याला डेटा दिलेला असतो, रेशो असतो, त्यात टोटल नंबर्स ऑफ मेल फिमेल म्हणा किंवा एम्प्लॉईज किंवा असा आपल्याला अशा प्रकारचा डेटा आपल्याला दिलेला असतो, त्याच्यावरनं आपल्याला क्वेश्चन विचारले जातात आणि आपल्याला जे आहे ते उत्तर आपलं काढावं लागतं। ओके, आणि दुसरा प्रकार म्हणजे आपल्याला पाय चार्ट दिलेला असतो, तर पाय चार्टचे पण आपण क्वेश्चन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ओके, तर व्हिडिओ स्टार्ट करूया। ओके, तर क्वेश्चनकडे वळण्याच्या आधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि महत्त्वाचे व्हिडिओज जे आहे ते तुमच्याकडनं मिस होणार नाही। ओके, आणि तुमचे जे फ्रेंड्स असतील जे MS सेटसाठी प्रिपेअर करतात आहे त्यांच्यासोबतही हे व्हिडिओ शेअर करा, त्यांच्यासाठी हे खूप हेल्पफुल होतील, त्यांना एक्झाममध्ये ह्याची खूप हेल्प होईल। ओके, तर स्टार्ट करूया। जून 2019चे हे क्वेश्चन्स आहेत बघा। इथं दिलेला आहे क्वेश्चन नंबर 32 to 33 आर बेस्ड ऑन द फॉलोइंग इन्फॉर्मेशन। ही इन्फॉर्मेशन म्हणजेच हा डेटा आपल्याला दिलेला आहे। ह्याच्यात काय दिलेलं आहे आपल्याला? स्टेट दिलेले आहेत ABCDE, हे स्टेट्स आहेत, 5 स्टेट्सची नावं दिलेली आहेत। त्याच्यानंतर आपल्याला इथं दिलेलं आहे टोटल नंबर ऑफ मेल अँड फिमेल एम्प्लॉई। ओके, तर टोटल नंबर मेल आणि फिमेल एम्प्लॉई किती आहे त्यांचे टोटल नंबर दिलेले आहे, स्टेट निहाय जे आहे त्यांचे नंबर दिलेले आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं रेशो दिलेला आहे की मेल इज टू फिमेलचा रेशो किती आहे, तर प्रत्येक स्टेटमध्ये हा वेगवेगळा रेशो आपल्याला दिलेला आहे। त्याच्यानंतर पर्सेंटेज ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट अमंग टोटल एम्प्लॉई, तर टोटल एम्प्लॉईमधले जे पोस्ट ग्रॅज्युएट एम्प्लॉई आहे त्यांचे पर्सेंटेज इथे दिलेले आहे। ओके, मराठीत पण हा सेम डेटा आपल्याला दिलेला आहे इथे, तर त्याच्यावरनं आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे आहे। तर ह्यातला फर्स्ट क्वेश्चन बघूया आपला काय आहे ते। ओके, तर फाइंड द नंबर ऑफ मेल एम्प्लॉईज इन स्टेट D। स्टेट D मधले म्हणजेच D राज्यातले पुरुष नोकरदारांची संख्या आपल्याला काढायची आहे। तर कशी काढायची? सगळ्यात पहिलं आपल्याला जावं लागणार आहे स्टेट D वर। ओके, स्टेट D वर आपल्याला इथं टोटल नंबर ऑफ मेल अँड फिमेल एम्प्लॉई दिलेले आहे 40,000। ओके, तर टोटल नंबर आपल्याकडे मेल अँड फिमेल एम्प्लॉई आहे 40,000। त्याच्यानंतर आपल्याला 14:6 चा रेशो दिलेला आहे, 14:6 चा रेशो दिलेला आहे, ज्यामध्ये 14 हे जे आहे हा मेलचा रेशो आहे आणि 6 हा जो आहे हा फिमेलचा रेशो आहे। जेव्हा आपल्याला असा रेशो दिलेला असतो तेव्हा हे जे 14 + 6 हे किती होतात? 20। ओके, म्हणजे ह्याच्या पुढे आपल्याला मेल आणि फिमेलची संख्या जर काढायची असेल तर आपल्याला 14 / 20 किंवा 6 / 20 असं सॉल्व करावं लागेल। त्याच्यानंतर आपल्याला इथं पोस्ट ग्रॅज्युएट एम्प्लॉई किती आहे त्यांचे टोटल पर्सेंटेज दिलेले आहेत। ओके, 72% इथे टोटल जे आहे ते मेल आणि फिमेल एम्प्लॉई जे पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यांचे पर्सेंटेज दिलेले आहे। ओके, तर आपल्याला D स्टेटचा इथं काय काढायचं आहे? मेल एम्प्लॉईचे नंबर काढायचे आहेत स्टेट D मधले। ओके, तर D स्टेटचा जो आहे तो टोटल किती दिलेला आहे आपल्याला इथं? टोटल नंबर ऑफ मेल अँड फिमेल एवढे आहेत 40,000। त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला मेलचा इथं काढायला सांगितलेला आहे तर मेलचा रेशो बघा इथं किती आहे? 14। ओके, तो 14 घ्यायचा आणि डिवायडेड बाय त्याला 20 करायचा। 20 कसं आलं? हे 14 + 6 केले आपण। ओके, हे 14 + 6 केले, हे 20 आले। ओके, ओके, तर 14 डिवायडेड बाय 20 केलं म्हणजे काय होणार आहे? इथं आपल्याकडे जे मेल एम्प्लॉई आहेत म्हणजे जे पुरुष नोकरदार आहे D स्टेटमधले ते आपल्याला मिळणार आहे। आपण काय घेतलं इथं? D स्टेटमधले टोटल एम्प्लॉई घेतले, त्याला आपण इथं हे मल्टिप्लाय केलं रेशोने। रेशो आपल्याकडे मेलचा होता 14 आणि टोटल जो होता रेशोचा आपल्याकडे जे टोटल येत होती ते होती 20, त्या 14 डिवायडेड बाय आपण 20 केलं। ओके, तर इथं 0 कॅन्सल झाला आणि 2 × 4 हे झाले 2000। आता 14 × 2 =
28. तर हे आले आपल्याकडे 28,000. म्हणजेच आपला जो सी ऑप्शन आहे तो करेक्ट ऑप्शन आहे. 28,000 हे करेक्ट आन्सर आपलं इथं येणार आहे. ओके, ह्याचं एक्सप्लेनेशन पण मी इथं दिलेलं आहे तुम्हाला. ओके, सविस्तर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. जेव्हा तुम्हाला नोट्स मिळतील तेव्हा तुम्ही त्यातनं ते प्रॅक्टिस करू शकता. ओके, एक्झामला खूप कमी दिवस राहिलेले आहेत. ज्यांचं DI मॅथ्स कमजोर आहे, होत नाही आहे ज्यांच्याकडनं क्वेश्चन्स, तर त्यांनी जो सोपा जेवढा भाग आहे तेवढा केला तरी चालेल एक्झामसाठी. तसे हे जे क्वेश्चन्स आहेत DIचे ते सोपेच येतात. तर फक्त जेवढा सोपा भाग आहे तेवढा तुम्ही करून गेलं तरी चालेल. कारण यावेळी जर तुम्ही नवीन काही प्रॅक्टिस करायला गेलात क्वेश्चन, तर ह्यावेळी तुमचं जम्बलिंग होईल. कारण एक्झामला खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि नवीन क्वेश्चन केल्यामुळे तुम्हाला ते लवकर ग्रास्प होणार नाही आणि कन्फ्युजन तुमचं वाढेल. त्यामुळं तुम्ही आतापर्यंत जेवढा अभ्यास केला फक्त त्याचं रिपिटेशन करा, रिपीट करा. नवीन काहीही यावेळी वाचू नका. जेवढे क्वेश्चन्स तुम्ही आधी केलेले होते तेवढेच परत रिपीट वाचा. जेवढे कॉन्सेप्ट केलेले होते तेवढेच परत ते रिपीट करा. ओके, तर वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द नंबर ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट फिमेल एम्प्लॉई इन स्टेट बी. ओके, तर आपल्याला नंबर ऑफ फिमेल एम्प्लॉई इन स्टेट बी. ओके, पोस्ट ग्रॅज्युएट असलेल्या फिमेल एम्प्लॉई काढायच्या आहे आपल्याला स्टेट बीमधल्या. तर स्टेट बीचा टोटल आहे आपल्याकडे 30,000. ओके, स्टेट बीचे टोटल एम्प्लॉई आपल्याकडे मिळालेले आहे आपल्याला 30,000. ओके, त्याच्यानंतर इथं आपल्याला काय विचारलेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएट फिमेल. तर आपल्याकडे पोस्ट ग्रॅज्युएटचे पर्सेंटेज जे आहे ते ओव्हरऑल दिलेले आहे. मेल प्लस फिमेलचे पर्सेंटेज आहेत हे. ओके, 50% आपल्याला दिलेलं आहे स्टेट बीमध्ये. तर 30,000 म्हणजे जे टोटल एम्प्लॉई आहेत मेल अँड फिमेल त्यांचे आपण 50% आधी काढून घेऊयात. ओके, त्याचे 50% आपण काढून घेऊयात. तर हे येतील 15,000. ओके, किती येणार आहेत हे 15,000. आता 15,000 मिळाले. आता ह्या 15,000 मधले आपण फिमेल काढूया. फिमेलचा रेशो काय आहे इथे सी. आपल्याला इथं स्टेट बीमध्ये रेशो असा दिलेला आहे 8:7. त्याच्यापैकी 8 मेल आहे आणि 7 फिमेल आहे. तर हे जे 15,000 मिळालेले आहे आपल्याला, हे टोटल पोस्ट ग्रॅज्युएट मिळालेले आहे. त्यातनं आपल्याला फिमेल काढायचे आहे म्हणजे 7 आणि 8 + 7 टोटल किती होतात हे 15. ओके, 8 + 7 टोटल किती होतात 15. तर डिवायडेड बाय 15 करायचं आहे. ओके, सो इथं 15 × 1 = 15 आणि हे टोटल आले 7,000. म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट फिमेल ज्या आहेत एम्प्लॉई स्टेट बीमध्ये त्या किती आहेत 7,000. तर त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे 7,000. असं तुम्हाला सॉल्व करायचं आहे. DI सॉल्व करताना आधी तो समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. समजून घेऊन त्याच्यानंतर तुम्ही ते सॉल्व करायला स्टार्ट करा. ओके, त्याच्यानंतर ह्याचं इथे एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे. ओके, सो तुम्ही इथनं ते बघू शकता. नंतर तुम्हाला परत अभ्यास करायचा असेल त्यातनं तर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, पाय चार्ट दिलेला आहे. पाय चार्टमध्ये आपल्याला इथं पर्सेंटेज दिलेले आहेत. ओके, पाय चार्टमध्ये ए दिलेला आहे. ए म्हणजे आहे प्रिंटिंग कॉस्ट. प्रिंटिंग कॉस्ट आहे 35%. त्याच्यानंतर बी आहे कॉस्ट ऑफ पेपर. कॉस्ट ऑफ पेपर आहे 20%. त्याच्यानंतर रॉयल्टी आहे 15% आणि त्याच्यानंतर आहे डी आहे ॲडव्हर्टिजमेंट चार्जेस. तर डी दिलेला आहे इथे 20% आणि ई म्हणजे अदर चार्जेस दिलेले आहे एक्स. ओके, अदर चार्जेस आपल्याला दिलेले नाही आहे, ते आपल्याला काढायचे आहे. तर ह्याच्यावर क्वेश्चन कसे विचारलेले आहेत बघूयात. इफ द कॉस्ट ऑफ पेपर इज 16,000 देन फाइंड द अमाऊंट ऑफ अदर चार्जेस. ओके, 16,000 ही जी आहे आपल्याला पेपरची कॉस्ट दिलेली आहे. ओके, कॉस्ट ऑफ पेपर दिलेलं आहे. त्याच्या आधी आपण इथं काय करूया, जेवढ्याही कॉस्ट आहेत त्या तेवढ्या आपण इथं प्लस करून घेऊया. CD + E जेवढ्याही कॉस्ट दिलेल्या आहेत आपल्याला इथं आपण प्लस करूया.
आणि ह्या टोटल मिळून किती होणार आहे 100, कारण इथे पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे, तर इट मस्ट बी 100%. ओके. सो एची कॉस्ट किती आहे 35%, त्याच्यानंतर बीची कॉस्ट आहे 20%, त्याच्यानंतर सीची कॉस्ट आहे 15%, डीची कॉस्ट आहे 20% आणि ई दिलेला आहे एक्स आणि इथे आहे आपले 100%. ओके. तर हे किती झाले 40, 50, 55, 55 प्लस 35, 55 प्लस 35, 90. ओके. सो हे झाले आपले 90 प्लस एक्स इज इक्वल टू 10. सो एक्सची व्हॅल्यू होईल 100 मायनस 90, एक्स इज इक्वल टू 10. सो एक्स किती यायला पाहिजे आपल्याला आपला 10%. सो इथं आपला हा एक्स म्हणजे जे अदर चार्जेस आहे, अन्य खर्च जे आहेत ते किती येणार आहेत आपले 10% येणार आहेत. हे आपण इथं काढलेलं आहे 10% कसे आले. ओके. ओके. त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, इफ द कॉस्ट ऑफ पेपर इज 16,000 देन फाइंड द अमाऊंट ऑफ अदर चार्जेस. 16,000 जी आहे ती आपली पेपरची कॉस्ट दिलेली आहे. ओके. पेपरची कॉस्ट. ओके. सो हे कसं सॉल्व करायचं ते बघूया आपण. सी इथे जी कॉस्ट ऑफ पेपर आहे म्हणजे बी जी आहे कॉस्ट ऑफ पेपर ती किती दिलेली आहे 20%. ओके. 20% ऑफ व्हॉट, टोटल कॉस्टच्या 20% असेल ना, टोटल कॉस्टच्या 20%. तर टोटल कॉस्ट आपण इथं धरू टी. ओके. अज्युम टोटल कॉस्ट इज इक्वल टू टी, म्हणजे टीच्या 20% कॉस्ट जी आहे ती किती आहे 16,000 दिलेली आहे आपल्याला. आलं तुमच्या लक्षात. ही इथं टोटल कॉस्ट आहे, त्याच्या 20% म्हणजे इथं 16,000 आपलं आलेलं आहे. तर आपल्याला टोटल कॉस्ट इथे मिळेल 16,000 इंटू हे जे आहे हे 100 वर जातील आणि 20 खाली येतील, 0 0 कॅन्सल. ओके. 8216. ओके. तर आपली टोटल कॉस्ट आलेली आहे 80,000. ओके. टोटल कॉस्ट आपल्याला मिळाली आहे 80,000. आता ह्याच्यावरनं आपण इतर खर्च जे आहे ते काढू शकतो. इतर खर्च म्हणजेच अदर चार्जेस आपले 10% निघाले होते. आपल्याकडे आता टोटल कॉस्ट आहे, तर टोटल कॉस्टच्या 10% किती होतात तेवढा जो आहे तो इतर खर्च किंवा अदर चार्जेस होणार आहेत. तर 80,000चे 10%, 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 8,000 म्हणजेच 8,000 जो आहे तो आपल्याला इतर खर्च हा निघालेला आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द व्हेरी करेक्ट आन्सर. ओके. ऑप्शन नंबर सी जो आहे तो आपला करेक्ट निघालेला आहे. ओके. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स इज 10%. ओके. टॅक्स डिडक्टेड ॲट द सोर्स इज 10% ऑफ रॉयल्टी अमाऊंट, देन द अमाऊंट ऑफ टॅक्स पेड इज. ओके. तर रॉयल्टीच्या 10% जो आहे तो TDS म्हणजेच टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स कट झालेला आहे. रॉयल्टी किती आहे आपल्याकडे इथे, रॉयल्टी 15%. ओके. म्हणजे 80,000 जी आपली टोटल कॉस्ट आली होती त्याच्या 15% जे आहे ते रॉयल्टी आहे. ओके. तर हा 0 0 गेट कॅन्सल. त्याच्यानंतर इथं होतात 120 आणि हे. ओके. तर 12,000 हे जे आहे हे आपले रॉयल्टीसाठी आहे. म्हणजे 80,000च्या 15% जे आहे ते रॉयल्टीवर खर्च झालेले असं आपण असा इथं दिलेलं आहे 15%. ओके. तर 80,000चे 15% आले 12,000. आता ह्या 12,000चे म्हणजेच ह्या रॉयल्टीचे 10% अमाऊंट जे आहे ते TDS म्हणजेच टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्सला कट झालेली आहे. म्हणजे किती अमाऊंट टॅक्सचं पे केलेलं आहे, तर 12,000चे 10% काढावे लागतील आपल्याला. इथं 0 0 कॅन्सल झाला
आणि इथं आपलं उत्तर आलं आहे 1200. ओके, तर ऑप्शन ए हा करेक्ट ऑप्शन आहे. 1200 रुपये जे आहे ते आपण कराची रक्कम जी आहे ती भरलेली आहे. टॅक्स अमाऊंट 1200 रुपये पे केलेलं आहे. ओके, ह्याचं पण एक्सप्लेनेशन इथे ह्या स्लाईडमध्ये दिलेलं आहे. मी ही टेलिग्रामवर PDF जी आहे ती तुम्हाला देईल. PDF मी सेंड करेल, तिथनं तुम्ही ही डाउनलोड करू शकता. त्याचे सोल्युशन तुम्हाला त्यात दिलेले असतील. ओके, तर असे आपले हे DIचे क्वेश्चन्स होते, म्हणजेच डेटा व्याख्याचे क्वेश्चन होते. आय होप तुम्हाला समजले असतील आणि तुम्हाला ट्रिक्स कळल्या असतील की कसे आपल्याला सॉल्व करायचे आहेत ते. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 2020चे पेपर 1मध्ये आलेले DIचे क्वेश्चन्स. ओके, तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि MS सेटवालेला फॉलो करा एक्झामपर्यंत, जेणेकरून तुम्हाला एक्झामसाठी ह्या क्वेश्चन्सचा खूप फायदा होईल आणि तुमचे जे फ्रेंड्स असतील जे MS सेटसाठी प्रिपेअर करत असतील त्यांच्यासोबतही हे व्हिडिओज शेअर करा. ओके, सो थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.